हॅलो गाईज, मी संध्या भोरकर. माझ्या युट्यूबवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर 2 दिवसापासून ब्लॉग बनवला नाही मी, कारण की व्ह्यू काय येत नाही त्याला बरोबर. 1000 व्ह्यू येत होते, त्याच्यामध्ये पण कमी झाले जाता. आणि मध्ये एक ब्लॉग बनवला होता मी. कुठे गेलो होतो आम्ही तेव्हा? समुद्रामध्ये गेलो होतो. कुठं होतं ते? उबराटला गेलो होतो. पण तो उबराटचा धुम्मचा टाकलाय, उबराटचा आहे तो टाकलाच नाही मी. आणि तिथं छान समुद्र आहे. आम्ही त्या समुद्रामध्ये गेलो होतो, आतमध्ये गेलो होतो, पाणी वगैरे खेळलो. तो पण अपलोड करणार आहे मी, याच्यानंतर करणार अपलोड. तर याला जर रिव्ह्यू छान आले तर आज आम्ही आलो आहे सुरत मधल्या गोपी तलाव इथं आले. म्हणजे पाहण्यासारखं ठिकाण आहे, खूप छान आहे. बघितलं आम्ही, म्हणजे अर्धच बघितलं, कारण आम्ही घरूनच लेट निघालो. घरचे कामं वगैरे करून निघायचं म्हटलं म्हणजे बायाच्या मागे कसं, असं नाही का निघाले बा, गेल्याबरोबर काय जेवण नाही, काय नाही. आणि बाहेरचं रोज रोज खाणं म्हणजे आपली पूर्ण सिस्टीमच बदलून जाईल. त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे केला, लेट झालं. मग आम्ही इथं आलोय, तरी आम्ही आले असणार 6ला घरून निघालो, 7 वाजेपर्यंत इथं पोहोचलो. तर आम्ही बोटिंग मध्ये बसलो. त्याच्यामध्ये मी रील बनवली आहे, मी ब्लॉग नाही बनवला, तर ते मी याच्यामध्ये ऍड करणार आता पुढे. छान आहे. मग खूप करमते इथं आले, असं वाटतं घरीच नाही जायचं. आता टाइम झालाय 8:15 वाजले, तरी पण आम्ही इथंच बसलोय. अजून खूप सारं बघायचं राहिलंय, फक्त बोटिंग मध्येच बसलो. आणि असं म्हणजे रोमांचक स्थळ आहे का, बघण्यासारखं पाहण्यासारखं आहे. तर काय माहिती आता पाहायचं की नाही. अर्ध पाहिलं, अर्ध पाहायचं राहिलं. अर्ध नाही पाहिलं म्हणजे काहीच नाही पाहिलं, फक्त ते बोटिंग मध्येच बसलो तेवढंच. आता बघतो असं फिरत जातो. अजून काय काय नाही इथं तुम्हाला दाखवते मी कंटिन्यू. जर फिरलो तर आता यांना म्हणते बरं एक झलक घेऊन जायची, म्हणजे असंच फक्त चालत जायचं, कुठं थांबायचं नाही, रील्स वगैरे बनवायचं नाही. कारण की आता झाली संध्याकाळ, रात्रच झाली जवळजवळ, आणि व्हिडिओ वगैरे व्यवस्थित निघत नाही त्याच्यामुळे. आणि प्लीज, जसं इंस्टाग्रामवरती खूप सारं प्रेम देतात तसं युट्यूबवर पण द्या आणि सपोर्ट करा, विनंती आहे तुमच्याकडे माझी. तर ठीक आहे, पुढे बघत राहा मग. तर हे आहे जम्पिंग जपांग. आमच्या भाषेमध्ये जम्पिंग जपांगच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला काय माहिती नाही. आमच्याकडे जे म्हणतात ते साधं नाव घेते मी. आणि माझे मुलं गेले याच्यामध्ये, किती वेळचे जाऊन बसलेत, पण अजून पण येत नाही आहेत. चला बेटा घरी. सियान कुठे? सियान काय येत नाही घरी. सियान तिथंच राहतो. आणि हे क्रिकेटचं आहे, याच्यामध्ये इकडे इथे डायरेक्ट बॉल जातात. आणि जो चांगला बॅटर बॅटिंग करत असणार त्याच चांगला. इथं नाही तर काय नाही. आमच्या माझ्या बहिणीचा मुलगा, त्याने पूर्णच बॉल मारले. 32 बॉल्स आहे ते. बघा छान आहे इथं पण, म्हणजे मुलांचं पण करमणूक होतंय, आणि आपलं पण, म्हणजे आपल्यासाठी वेगळं काही, मुलांसाठी वेगळं काही. आणि हे गाड्या बिड्या आहेत मुलांना खेळासाठी. ते तिकडे दाखवा थोडस. अजून खूप काही आहे बघण्यासारखं, पण आम्ही खूप लेट आलो ना, त्याच्यामुळे हेच झालं नाही आमचं बघणं वगैरे. तर हे पण आम्हाला ओरडले, लवकर नाही केलं म्हणून. तुम्ही कधी पण लेटच करता, लवकर करत नाही. पण आता बायांचं दुःख बायांना माहित. बायांचं दुःख बायांना माहित काय आहे, कसं आहे म्हणून. तरी पण केलं आणि आलो. पण जसं त्यांचं असं म्हणणं होतं का बा, आपण एकाच वेळेस परत काय सुरतला येणं होणार नाही आपलं, म्हणून मग त्यांचं असं म्हणणं होतं का बा लवकर करून लवकर जर गेलो बघायला तर लवकर सर्वच बघणं होईल, म्हणून मग ते म्हणत होते. आणि मला जरी असं वाटलं होतं का बा जेवढं आमच्या गावामध्ये ऊन आहे त्याच्यापेक्षा इकडे थोडंफार कमी असणार, पण इथं खूप ऊन आहे. गावापेक्षा पण ऊन जास्त आहे इथं. तिथं नॉर्मल टेम्परेचर असं वाटते मला. इथं घरामध्ये छान असं वाटते, म्हणजे थंडी वगैरे काही. थंडी मध्ये बघा मी गरम वगैरे होत नाही घरामध्ये इथं, आणि घरामध्ये छान असं वाटते. पण हे आहे ना तिथं, इथं जसं खूप जास्त गरम करते, बाहेर निघालो की खूप गरम करते. घरामध्ये नाही, घरामध्ये छान असं वाटते, थंड बिंड आला का. पण गावामध्ये कसं बाहेर गेलो तर थोडासा थंडावा वाटतो. इथं एवढं गरम करते आणि एवढं ऊन लागते का आपण सांगू शकत नाही. बाळा ते पॅन्ट बरोबर कर. माझा सियान बघा किती घामाने झाला. अरे एवढा घामामध्ये खेळला का. अजून काहीतरी चला, जे असेल जे बघणं होईल ते दाखवते मी. चलो फिर देखते आगे आगे क्या क्या है. हे घ्या ना थोडस, बघा ना बॉल कसे येतात काय. इकडून दाखवा, इकडचं बॉल कुठून येते.
अभिचं घ्यायला पाहिजे होतं आपण, त्याचा एकही बॉल खाली नाही गेला. आता तुझ्या मोबाईल मध्ये काढलाय ना ते, ऍड कर जा. चला चला ना आता. नाही आता नाही, उद्या जायचं. उद्या स्विमिंग पूल आहे तिथं, उद्या स्विमिंग पूल आहे. तर याच्यामध्ये या इथं फिरलो आम्ही बोट मध्ये, असं छान 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 राऊंड 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 घेऊन आलो होतो आम्ही. आणि ते त्याला काय म्हणतात तो, ते माहित नाही मला काय म्हणतात ते, अजून काय होतं ते, काही काही गोष्टी मलाच माहित नाही काय. तर इथं आम्ही बस एवढंच बघितलं बरं, याच्यामध्ये अजून काहीच बघितलं नाही. आणि ते तुम्हाला दाखवलं तेवढं ते बघितलं बस, बाकी बघायचं आहे. अजून काय काय बघायचं, अजून काय दादा समोर गार्डन आहे अजून. जयश्री काय आहे अजून समोर, अजून काय काय गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे. हा हे काय, चाट कॉर्नर, चाट कॉर्नर आहे, बॉम्बे बाजार आहे. नंतर खूप काही आहे इथं, खायसाठी पण आहे, सर्व फूड अवेलेबल आहेत वेगवेगळे, चायनीज डिशेस वगैरे सर्वच आहे. पण आम्ही काहीच खाल्लं नाही, कारण की कारण की आमच्या जवळ कॅश काहीच नव्हते आणि यांच्याकडे फोन पे होतं. माझ्या बहिणीकडे जेवढे कॅश होते तेवढे आम्ही तिथं बोटसाठी खर्च करून बसलो. आता बाहेर जाऊन काहीतरी थोडस खातो. ते बोट दाखवते ना ते, अशा पण आहेत. आणि मी रील बनवल्या आहेत तशा पण आहेत. याच्यामध्ये पण मजा येते, पण ते जास्त चांगलं वाटते. त्याच्यामध्ये दुसरी आहे ना बोट, त्याच्यामध्ये बसल्यानंतर ते पायडल आहे त्याला, त्याच्यामध्ये खूप छान वाटते याच्यापेक्षा. आणि ते वॉर्निंग देतात आधीच, ते काय तिथं तिथं जायचं नाही म्हणते. काय रे, काय होते ते फवाऱ्यासारखं. आणि हे ट्रेन, ही ट्रेन आहे ही, म्हणजे पूर्ण शेअर करवते ते पुरे गोपी तलाव की शेअर कराता है वो. बट हम उसमें भी बैठे नहीं क्योंकि हमें लेट हो गया, म्हणून त्याच्यामध्ये पण बसलो नाही आम्ही. पण तुम्ही जर सुरतला राहत असाल किंवा आजूबाजू कुठेतरी राहत असाल तर इथं नक्की या, खूप छान आहे ठिकाण. आणि आले तर मला पण सांगा, मी पण येते तुमच्या सोबत परत, जोपर्यंत आहे. अरे बाळ पडलं वाटतं, कोणाचं बाळ पडलं, लागलं का. अरे लागलं वाटतं, जोरात लागलं त्या बाळाला. म्हणजे धावत धावत आलं ते बाळ. आणि तो परत जाणार होता त्याच्या मम्मीकडे, तर पडला तो, त्याला लागलंय खूप, इथं होटायला लागलंय थोडस. आणि माझं पिल्लू बघा कसं भागते, कैसे भाग रहा मेरा पिल्लू, देखो मेरे पिल्लू को पानी चाहिए, बहुत सारा पानी में खेलता रहता, दिन भर पानी में बैठा हो तो पानी में बैठेगा, बाहर निकलेगा नहीं, इतना पानी पसंद है उसको. ऐसा मेरा सियान है. आता मी काय म्हणत होती, आले तर मला पण नक्की सांगा, येत आहे म्हणून मी पण येईन तुमच्यासोबत परत. तुम्ही जर आले तर मला तर आवडलं. जिथे जिथे पाणी आहे ना तिथे ठिकाणं मला खूप आवडतात, म्हणजे कम से कम थोडंफार थंड तरी वाटते. बघा हॉर्स आहे इथं, हॉर्स आहे इथं. इथं जायचं का आपल्याला वरती. थोडं अगोदर आलो सो रील्स किती छान निघाली असती इथं. सब हमने ये कर दिया. खूप छान आहे बघण्यासारखं, पण आम्ही खूप लेट आलो त्याच्यामुळे इथं रील वगैरे बनवणं नाही झाल्या आमच्या, नाहीतर रील खूप छान निघत होती इथं. खूप छान आहे ठिकाण बघायसारखं.
मुलांना सोबत घेऊन येणं गरमीमध्ये म्हणजे खूप एक हेच असते, टेन्शनच काम आहे. कारण की अर्ध लक्ष त्यांच्याकडे, अर्ध लक्ष आपण जे करतो त्याच्याकडे. म्हणजे आपलं एन्जॉय होत नाही, त्यांचं एन्जॉय होत नाही. पण मुलांना कुठं सोडून तर येऊ शकत नाही, कारण की ते आपले मुलं आहेत. तर खरंच मला तर आवडलं बघा. तुम्हाला आवडलं नाही आवडलं तो तुमचा प्रॉब्लेम आहे, पण मला जरी आवडलं, मला तर असं खूप आवडलं. खूप छान ठिकाण आहे. थोडं साधे आलो असतो ना, माझ्या खूप रील निघाल्या असते. तर कम से कम 8 दिवस तरी मी तेच रील अपलोड केल्या असत्या. मग छान ठिकाण वाटते. छान छान छान, खूपच छान. इथं एवढं थंड वाटत आहे ना, म्हणजे असं वाटतंय म्हणजे एकदम गार 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 वाटत आहे. छान. कारण की पूर्ण कुठं पण फिरायला जाते, एवढं गरम गरम बघा. हे माझं असं विचित्र प्राणी आहे माझा, बिलकुल ऐकत नाही, काहीच नाही. मला तर असं वाटतं मोठा झाल्यावर काय करते काय नाही. काय करणार बाबा मोठा झाल्यावर? काहीच नाही, काहीच नाही करणार तो मोठा झाल्यावर. अरे तर नक्की या बघा गोपी तलाव. आम्ही गोपी तलाव म्हणून आलो, गोपी तलाव शिवाय दुसरं काहीच नाही बघितलं, अफसोस. खूप रात्र झाली आता. तलाव वरी तर इथं समोर आल्यानंतर आम्हाला हे दिसलं, इथं ना म्हणजे खूप सारं मुलांसाठी आहेत खेळायला. इथे छोटे मुलं, मोठे मुलं सर्वच खेळू शकतात. छान ठिकाण आहे. पण सिंह रडत होता खूप, म्हणजे आम्ही येणार नव्हतो इथं, थांबणार नव्हतो, घरी निघालो होतो लगेच. लेट झालं म्हणून. कारण की काही मुलांना भूक लागली, तर काहींना तहान लागली, तर गाडीमध्ये बॉटल आहे, पाणी प्यायला जायचं होतं तिथं. आणि म्हटलं तिथंच बाहेर थोडस काहीतरी खाऊ घालायचं त्यांना. पण माझ्या सिंहाचं असं आहे, जे पाहिजे तो रडतेस. एवढा रडला का शेवटी त्याला घेऊनच यावं लागलं. म्हणजे तो एकदम हट्टी आणि जिद्दी आहे. जे पाहिजे ते पाहिजेच, आणि जे करायचं ते करायचं. तिथून पासून रडत 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 आला इथपर्यंत. मला वाटलं तिकडच्या साईडनच रस्ता आहे. मी त्याला म्हटलं राहू देत बाळा, काय जायचं नाही. पण थोडस समोर आल्यानंतर समोरच रस्ता दिसला आतमध्ये जायचा. तर म्हटलं चला थोडस आणावं फिरून. त्यांचं पण नाही तर तो आता त्याला घरी नेलं असताना तो रात्रभर रडला असता. तिथंच चाल तिथंच चाल तिथंच चाल असं आहे त्याचं. आणि मारल्यानंतर मुलं समजतीलच असं नाही. आपण एक वेळेस मारून देतो, पण ते थोडा वेळ शांत होतो, पण परत रडायला लागतो. माझं सिंह तरी असा करतो. तुमचं घेऊन काय कसं करते मला माहिती नाही. माझे दोन्ही मुलं आहेत ते तसेच आहेत, रडतात. म्हणजे खायचं त्यांना एवढं टेन्शन नाही, पण खेळायचं खूप. हे खेळायचं ते खेळायचं, हे खेळणं पाहिजे ते. सिंहाला गाड्यांचा खूप शौक आहे, JCB, नंतर ट्रॅक्टर, कार, अशा गाड्या पाहिजे त्याला खेळायला. तर छोट्यांचं आणि मोठ्यांचं आहे, म्हणजे कसं नाही का खूप छोट्याच मुलांचं आहे, मोठे मोठे मुलांसाठी पण आहे तिथं खेळणे. छान असे खेळू शकतात. खूप छान ठिकाण आहे हे पण. म्हणजे गोपी तलाव मध्ये आलं ना, तर लहान मुलांसाठी पण आहे खेळासाठी इथं, आणि मोठ्यांच्या मनोरंजनासाठी पण सर्व काही आहे. नंतर गार्डन पण आहे बसायला, शांतता, थंड वगैरे. मला लागलं ना, पडलं ना तू बघ, तुला म्हटलं होतं ना मी. लागते माझं खेळायचं नाही, आता घरी जायचं ना. खेळ मग थोडा वेळ खेळ, घरी जायचं आहे मग. तर बघा दाखवा आधी समोर पण आहे अजून थोडं आहे अजून तिथपर्यंत खेळायचं मुलांसाठी. किती गरम करतंय. उतर पडशील आरामशीर. बूट नको काढू, त्याच्यावरती चढ ना. इकडून चढायचं असं. हे बघ इकडे चढायचं, इथून चढायचं. इथून चढायचं ना वरती, इथूनच चढता येते. इथून चढता येते. बघून बघ, जाऊन तर बघ. तिथं जाणार आहेस तू वरती जाऊन. अरे जाऊन बघ ना, वर जागा आहे ना तिथं समोर. जा आता. हा मी इकडे जाते. हा ये मम्मा, मला धरजो तू.
ये ये नाटकला का? कुठे 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 आला माझ्या चियान. त्याच्यावरती जाणं, त्याच्यावरती, याच्यावरती खेळणं. तिकडून जायला रस्ता आहे ना तिथून मागून. अरे दीदी येत आहे ती मागून जात, असं समोरून नाही. तिकडून जागा आहे, तिकडून जा ना मागून. ये ये ना इकडे, ये ना इकडे सियान, इकडे इकडून ये ना. अरे तिथं कुठे चालला? तिकडून पडशील. थांब थांब थांब. कुठे गेला? अरे थांब ना, कुठं? ये इकडून, ये इकडून. ये कशा पडलाच नाही आता. मम्माने पोलिस नाही दिलं दादा. आता कुठे जायचंय? आता चाल घरी बाबा, आता खूप उशीर झाला. चल आता घरी जाऊया. सियान लेट झालं बाबू, पण टाइम झाला. चल लवकर, मी चालली मग घरी. बाय बाय. इकडे इकडून 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 या ना, याच्यातून ये. तोंडावर घसरता नाही येत. चलो चला, त्या शेरेला आवाज दे. टाइम सांगा किती रात्र झाली, आपल्याला घेऊन येते ते घरामध्ये. ते भुबू चावतात मग. काय खुश नाही झालं, चाल पटकन. आता आलो आम्ही बाहेर. एक्झिट एंडिंग झाली आणि पूर्ण गोपी तलाव बघणं झालं नाही आमचा. आणि पूर्ण गोपी तलाव न बघितल्यामुळे माझे रील्स बनवणं पण राहिले. आता मी घरी जाऊन तेच टाकणार होते रील, एक 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 ठिकाणचे, पण माझे रील्स बनवणं झाले नाही इथं, कारण की आम्ही लेट आलो. आणि लेट आलो तर आलो त्या बोट मध्ये, आम्ही खूप टाइम वेस्ट केला तिथंच. म्हणजे आता कसं असते ते, काही नो डावलं पटकन घेऊन असे म्हणायचे. कधी बसलो नव्हतं मी, खरंच बसले नाही कधी. फर्स्ट टाइम, लहानपणापासून मोठी झाली तर पहिल्यांदा बोट मध्ये बसले मी. इथं आल्यानंतर बघितलं खूप वेळा मी, पण मी कधी बसली नाही. तर मग आज फायनली बसले आणि खरंच खूप छान वाटलं. आणि एन्जॉय पण खूप केला, रील्स पण बनवलेत. बाकी ठिकाणी फिरायचं राहून गेला. आता उद्या परवा तर काही इथे येणंच नाही. आता दुसरे उद्या जायचंय आम्हाला गलतेश्वर, तिथं जायचं. तर तिचा ब्लॉग पण नक्की बघा. तिचा पण ब्लॉग बनवणार आहे मी. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि खूप 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 सारं प्रेम द्या. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि प्लीज माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.